इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 8वी स्वाध्याय पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पोर्तुगीज डॅश फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. उत्तर आहे ब डच. 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. उत्तर आहे ड दुसरा बाजीराव. जमशेदजी टाटा यांनी डॅश येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. उत्तर आहे क जमशेदपूर. प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. मुलकी नोकरशाही. उत्तर, भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये असा नियम घालण्यात आला. त्यासाठी अधिकाऱ्यांचे पगार वाढवण्यात आले. प्रशासनाच्या सोयीसाठी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. शेतीचे व्यापारीकरण. उत्तर, पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला, त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. इंग्रजांची आर्थिक धोरणे. इंग्लंड या राष्ट्रात औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. ही अर्थव्यवस्था टिकून राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची आवश्यकता होती. ही आवश्यकता लक्षात घेऊन इंग्रजांनी भांडवलशाहीला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजविली. इंग्रजांनी उत्पन्न वाढविण्यासाठी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याचा नियम केला. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. कारण इंग्रजांनी रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. महसूल गोळा करण्याच्या या नव्या जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमिनी गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. चौथा प्रश्न आहे की पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. येथे आपण तक्ता पूर्ण केलेलाच आहे. व्यक्ती आणि त्यांचे कार्य. लॉर्ड कॉर्नवालिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. लॉर्ड बेंटिंक सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड डलहौसी
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना केली.